प्राध्यापक बालुशा माने मुंबईमध्ये राहते आणि शिक्षक भरतीसाठी अनेक वर्षापासून काम करते. शालेय शिक्षण विभागानं परीक्षा घेण्यापूर्वी अशी कोणती सूचना न देता पवित्र पोर्टलमध्ये रजिस्ट्रेशन सुरू झाल्यावरती मराठा समाजातील उमेदवाराला एका नोटिफिकेशननी या परीक्षेतून नव्हे भरतीतूनच बाद केलेला आहे. ते नोटिफिकेशन शालेय शिक्षण विभागानं रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर 10 दिवसांनी काढलेलं आहे. ते म्हणजे ज्या उमेदवारांकडे 2024 पूर्वी SCBC सर्टिफिकेट नाही आहे ते मात्र CTT जी केंद्र स्तरावरती परीक्षा घेतली जाते त्याची 5% सूट ते घेऊ शकत नाहीत. बरं, इतर प्रवर्गाला त्याची सूट मिळते का? तर नक्की मिळते, कारण त्यांच्याकडे तेव्हा SCBC सर्टिफिकेट होतं. मराठा समाजातील उमेदवाराला जेव्हा 2024 मध्ये SCBC आरक्षण हे लागू झालेलं आहे, त्यामुळे हे क्लिअर कट आहे की 2017 ते 2024 पर्यंत बऱ्याच मराठा उमेदवारांनी CTT ही परीक्षा दिलेली आहे, जी शिक्षक होण्यासाठी कंपल्सरी आहे आणि राज्यामध्ये ती TET दिली जाते. परंतु या दोन्ही परीक्षा राज्यामध्ये इक्विव्हॅलंट केल्या जातात. म्हणजे थोडक्यातच शासनाने या नोटिफिकेशन काढून जाणून बुजून या उमेदवारांवरती अन्याय केला आहे. इतर प्रवर्गातील उमेदवारांकडे त्यांना बापाच्या जन्मापासूनच त्यांना ही जात मिळालेली आहे, त्यामुळे त्यांच्याकडे हे प्रमाणपत्र असणारच आहे. आणि शिक्षण विभागाने मात्र ज्यांनी EWS मधून CTT केंद्र स्तरातील जी पास केलेली आहे त्यांना तरी तिथे अलाउ करायला हवं होतं, तसा टॅब द्यायला होता. याचा अर्थ थोडक्यातच काहीच केलं नाही आहे. 14 मे 2025 पूर्वीची सगळी डॉक्युमेंट्स व्हॅलिड पकडली जातात सर्व कॅटेगरीसाठी. फक्त याच्यातून मराठा समाजातील उमेदवारांना याचा लाभ मिळणार नाही आहे. आणि याचसाठी आम्ही शासन दरबारी आयुक्त कार्यालय मंत्रालय यांच्यातल्या अधिकाऱ्यांशी भेटलेलो आहोत. ते सांगत आहेत की याच्यामध्ये काही करू शकत नाही, परंतु हा नियम रातोरात का लावला आणि मराठा समाजातील उमेदवारांवरती का अन्याय होतो याचं आम्हाला उत्तर मिळत नाहीये. याच्यासाठी आम्ही माननीय जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की नक्कीच कोणालाही हे समजते की मराठा समाजातील उमेदवारांना जाणून बुजून शिक्षक भरतीतून बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. परीक्षा घेण्यापूर्वी असे कोणतेही नियम नव्हते, मग असे रातोरात नियम का लावले जातात आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो केवळ मराठा समाजावरती होताना आज दिसत आहे. म्हणूनच आमची शासन दरबार ही विनंती आहे की आमची ही मागणी मान्य करा, अन्यथा आम्ही शिक्षक भरतीपासून मुकू. 2024 पूर्वी आमच्याकडे SCBC सर्टिफिकेट नव्हतं, त्याच्यामध्ये आमचा काय दोष? आम्हाला EWS टॅब तरी द्यायला हवा होता. थोडक्यातच काय 14 मे 2025 पूर्वीची आमची डॉक्युमेंट्स जशी सर्व इतर प्रवर्गाची ग्राह्य धरली जातात तशी आमची धरली जावेत, हीच आमची मायबाप सरकारला विनंती आहे. जय भवानी, जय शिवराय.